हे पहा किती खूप छान पराठे बनलेले आहेत आणि त्याच्यावर मक्खन घेतलेलं आहे. खूपच मस्त बनतात आणि लेअरही खूप छान येते, मऊ एकदम लुसलुसीत छान बनलेले आहेत. 4 ते 5 दिवस टिकणारे व मऊसूत राहणारे मेथीच्या पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत आणि एकदम छान बनतात. रोज रोज आपण मेथीची भाजी खाऊन कंटाळतो, तेव्हा ही रेसिपी केली तर सर्वांनाच खूप आवडेल आणि रेसिपी पण खूपच सोपी आहे. अगदी झटपट बनवता येते आणि जास्त काही साहित्यही लागत नाही. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चला साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर चला साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. इथे मी मेथी निवडून घेतलेली आहे. 1 पेंडी मेथी घेतलेली निवडून घेतलेली. आता याला स्वच्छ धुवायची आहे. 2-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आणि मग बारीक चिरून घ्यायचे. तर याला मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. बाकीचे साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बेसन, गव्हाचे पीठ जसं 2 वाट्या आहेत तर 4 चमचे बेसन घ्या. धने पावडर 1 चमचा, 1 चमचा हळद घेतलेली आहे. छोटा 1 चमचा हळद घेतलेली आहे. छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल मिर्च पावडर, जिरे पावडर आहे छोटा चमचा 1. ओवा 1 चमचा घेतलेला आहे. इथे 9 मिरच्या घेतलेल्या आहेत. 9-10 मिरच्या आहेत हिरव्या. लसणाच्या पाकळ्या आहेत 16-17 आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. याचं वाटण करून घेणार आहे. मिरच्या नुसते हेही घातलं तरी चालेल. मी याच्यासोबत लाल मिर्च पावडरही घालणार आहे. तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं तुम्ही घालू शकता. तर चला आता आपण हे पण बारीक करून घेऊया आणि मेथी धुवून घेऊया आणि स्वादानुसार नमक लागणार आहे. मी ते आता मेथी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे पहा. तर याला आता बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. एकदम बारीक कट करून घ्यायचे आहे. कारण का तर आपल्याला पराठे बनवायचे आहेत याचे. तर अशीच मी आता सर्व बारीक चिरून घेते. सगळ्यात पहिल्यांदा परात घेऊया आणि भाजी मी कट करून घेतलेली आहे. इथं घ्यायचं आहे पीठ. तुम्हाला जेवढं हवे असेल तसे घेऊ शकता. आणि हे बेसनने आपले पराठे खूप छान बनतात. बेसन मापातच घालायचे आहे. जसे 2 वाटे असेल तर 4 चमचे बेसन घाला, जास्तही घालू नका. आणि हे वाटण करून घेतलेलं आहे. मिरची, लसूण आणि आलं आहे. हेही घालून घ्यायचे. धने आणि हळद, जिरे पावडर आणि लाल मिर्च पावडर आहे. आणि ओवा आहे. हाताने चोळून घालायचा आहे. हाताने चांगला चोळून घातला की स्वाद आणखीन छान येतो. आणि कट केलेली भाजी घालायची. बारीक कट करून घ्यायची आणि घालायची. मी स्वादानुसार नमक घालायचे आहे. तर याला आता व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊया. मळून घेते आता याला मी. मळून घेतलेलं आहे. तेल लावले मळून घेऊन वरून. चला आता लाटून घेऊया. एवढा उंडा मी घेतलेला आहे. याला आता पीठ लावून लाटायचं आहे. पीठ जास्त ठेवायचे नाही याला. चला तर आता बेलून घेऊया. तेल लावायचे आणि घडी करून घ्यायची आहे. तुम्ही त्रिकोणी, गोल, चौकोनी कसाही पराठा बनवू शकता. जास्त पातळी बेलायचं नाही आणि जास्त जाडी ठेवायचा नाही. मी आता हे लाटून घेतलेलं आहे. चला तर आता भाजून घेऊया. तवा तापलेला आहे. थोडंसं तेल घालायचे आणि पराठा सेकून घ्यायचा आहे. आणि खालून चांगला सेकला की पलटायचं आहे त्याला. पण घडी घालून आपण बनवली ना की खूप लेयर्स सुटतात आणि खायलाही खूप छान लागतात. आणि पराठा एकदम खस्ता मऊ बनतो. त्यामुळे तुम्ही बनवलं तर एकदम घडी घालून बनवा, एकदम छान बनतो. मी तर म्हणते की गोल असं उंडा करून बनवण्यापेक्षा घडी घालून बनवलेली
हा पराठा खूपच छान लागतो आणि त्यात आपण बेसनही घातलेलं आहे, त्यामुळे खूप छान बनतो. आणि गॅसची फ्लेम ना स्लो ठेवायची नाही, जास्त ना फास्ट ठेवायची नाही, मध्यम गॅसवर व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे, तेव्हाच पराठा खूप छान लागतो. हे पहा छान भाजलेलं आहे. मी आता तेल लावून घडी घालून बनवल्या ना की अजून छान बनतात. तर हे पहा मी आता भाजून घेतलेले, अशा प्रकारे सर्व बनवून घेणार आहे. आता हे पहा आपले पराठे तयार झालेले आहेत आणि खूप छान बनतात. याच्यावरती तुम्ही मक्खन लावून खाऊ शकता. हे पहा एकदम मऊ आणि चांगले बनतात, लुसलुशीत, खूप छान बनतात. नक्की एकदा करून पहा आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा. तर चला भेटू पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.